आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही माझ्या लग्नाबद्दल बोलताय ना? हो, तुमच्या लग्नाविषयीच बोलतोय. आणि मी ह्यांना समजावलंय की जर तुम्हाला लग्न करायचं नसेल तर तुमच्यावर जबरदस्ती करू नये. तुमच्या मनाविरुद्ध मी तुमचं लग्न होऊ देणार नाही. मी तयार आहे लग्नाला. गौरी, तू खरंच लग्नाला तयार आहेस? तू पूर्ण विचार करून घेतलास ना हा निर्णय? हो. मला काम आहे, मी आले. गौरीजी लग्नाला अचानक कशा काय तयार झाल्या? गौरीजी, काय म्हणालात तुम्ही? आहात तुम्ही लग्न करायला तयार आहात का? म्हणजे मला माहिती आहे तुमची इच्छा नाहीये, तरी तुम्ही का घेताय हा निर्णय? गौरीजी, पिट्टीलाही बाबा नको आहेत, मग का करायचं तुम्हाला लग्न? तुम्हाला कोणी काही बोललंय का? कोणी जबरदस्ती केली आहे का तुमच्यावर? तसं असेल तर सांगा मला प्लीज. मला जे सांगायचं होतं ते आज सांगितलंय मी तुम्हाला रुद्र सर. गौरीजी, असा विषय टाळू नका. खरं काय ते सांगा. तुम्ही सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाय? कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातले मी याला? मी प्लॅन बनवते आणि हा बिघडवतो. म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात तर? हो. मी जो काही निर्णय घेतलाय तो सगळा विचार करून घेतलाय. नवऱ्याविना पोर सांभाळणं, तिला वाढवणं मला जड जाते. मी एकटी किती पुरी पडणार आहे बिट्टीला? बिट्टीसाठी तरी मला लग्न करावं लागेल.
मी एकटी नाही सांभाळू शकत तिला. मी आहे ना गौरीजी. हे एकच कारण आहे ना लग्नाचं. अहो बिट्टीला सांभाळायला मी आहे, घरातले सगळे आहेत. किती दिवस रुद्र सर? आता सगळं जसं काही आहे तसं सगळं राहणार आहे का कायम? नाही ना. मला आमच्या भविष्याचा विचार करायला हवा. माझ्या आयुष्यात, बिट्टीच्या आयुष्यात कोणीतरी असा हवा ना की जो आमच्यावर मनापासून प्रेम करेल, आमची काळजी घेईल, आमच्या सुखदुःखात सोबत करेल, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुमच्यासारखा. रुद्र सर, मी एक विनंती करू का तुम्हाला? आजपर्यंत तुम्ही आमची खूप काळजी घेतलीच. आणखी एक मदत कराल प्लीज? माझ्यासाठी जोडीदार तुम्हीच शोधाल? मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी योग्यच जोडीदार शोधाल. शोधाल ना? बिट्टीसाठी चांगले बाबा शोधाल. बिट्टीला भूक लागली असेल, येते मी. थांबा. शोधेन मी, पण माझं एक काम कराल? तुम्ही इथून गेल्यावर तुमच्या जागी जी कोणी येईल तिला फक्त तुमच्या हातची चव शिकवून जा. सवय झाली आहे तुमच्या हातच्या चवीची. एवढं तरी कराल ना माझ्यासाठी?
मुझसे शादी करोगी? हो. इतकीच ग्रेट वाटते तर हिच्याशी लग्न कर ना. केलं असतं. मला नाही माहिती रुद्र सर, माझं तुमच्याशी काय नातं आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय चालू आहे. पण सत्य हेच आहे की आपण कधीच एक नाही होऊ शकत. कुठल्याही बाईला जसा नवरा हवा असतो ना, अगदी तसेच आहात तुम्ही. पण तुमच्यासारख्या पुरुषाला माझ्यासारखी बायको नाही शोभणार. रुद्र सर, तुम्ही खरंच खूप हळवे आहात, मनाने खूप चांगले आहात, माझी खूप काळजी घेता. आणि खरं सांगू का, मला खरं तर हे सगळं खूप आवडतं. कधी कधी असं वाटतं मी तुमच्या प्रेमात पडत चाललीये. पण ह्या प्रेमाला काय अर्थ आहे? पुढे जाऊन या नात्याला काहीतरी चुकीचं वळण येण्यापेक्षा हे सगळं इथेच कुठेतरी थांबवायचा निर्णय घेतलाय मी. मला लग्न करावंच लागेल रुद्र सर, करावंच लागेल. मला तुमच्यापासून लांब जावंच लागेल. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. रेवती, मानलं पण तुला. अगं, गौरीवरच्या घरच्यांच्या विश्वासामुळे तू तिला बाहेर काढू शकत नव्हतीस. आता ही बेस जाणार. आता बघ, घरचेच कसे वाजत गाजत तिची पाठवणी करतील. वाजत गाजत नाही, धक्के मारत ह्या घराच्या बाहेर हाकलायचं होतं मला तिला. It's okay. वाजत गाजत का होईना, ही बॅत घराच्या बाहेर जाते ना, हे महत्वाचं. माझ्या मार्गात येत होती. तांदळातनं खडा बाहेर काढावा ना, तसं बाहेर काढले मी हिला. आणि घरातल्यांना काय वाटतंय? रेवतीला गौरीचं भलं करायचंय. भलं ते त्या गौरीचं. माय फुट. एडपटच आहे हो, पण तुझ्या घरचे लोक. रेवती, अगं, तू किती कपटी आहे हे कळायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील. आई, तुला असं वाटतंय का तू हे जे काही बोलतीये ते माझं कौतुक करतेय? अगं हो, कौतुकच करते मी तुझं. राहू दे, कौतुक करते. रेवती, अगं ती मेड आता तयार झाली आहे ना, तर पटकन एखादं स्थळ बघून तिचं लग्न लावून टाक बाई. ए आई, तू मला ओळखत नाहीस का? मी सगळ्यांपेक्षा 2 पावलं नेहमी पुढे असते. स्थळ मी पाहून ठेवलंय.
उद्याच बोलावून घेते. चांगल्या कामाला उशीर नको. अजिबातच उशीर करायला नकोय. अगं याच्या इतकं पुण्याचं काम कोणतंच नाहीये. खरंय. आता गौरीचे हात पिवळे करायची वेळ आली आहे. नंदिनी हा पुष्पा कुठे गेलाय? मी आल्यापासून दिसलाच नाही मला. अहो तो गावी गेलाय. त्याच्या आजोबांना बरं नाही. हो, त्याला म्हणू इकडेच घेऊन ये त्यांना. अहो मी तेच सांगितलं त्याला. पण मला एक सांग, रुद्र गेलाय ना सोबत तिकडे? नाही, रुद्र घरीच आहे. गौरी, रुद्र आहे ना वर? हो, म्हणजे मगाशी होते घरीच. कमाल आहे या मुलाची. आता चांगलं गरम गरम जेवायचं सोडून काय करत बसलाय? हो ना, असं चांगलं आणि गरम गरम जेवण फार दिवस नाही मिळणार आहे. ये म्हणावं. असं मिळायचं नाही म्हणजे? गौरी, तू कुठे निघालीस? अहो गौरीने लग्न करायचं ठरवलंय. काय सांगतेस? अरे वा, चांगला निर्णय घेतलायस तू. हा तिच्यासाठी चांगलं आहे, पण आता आमचे हात. आई, काय बोलतेस तू? कॉंग्रॅच्युलेशन्स गौरी. तरच तुला लग्नाचा विचार करायची गरज होती. एक मिनिट गौरी, हे सगळं तू स्वतः ठरवलंयस ना? हो, परफेक्ट डिसिजन. गौरी, पण तू बिट्टीशी बोललीस ना? म्हणजे तिला चालेल ना तू लग्न केलेलं? नाही, मी सांगितलं नाहीये तिला, पण मी समजावेन. आणि तिला हे मान्य नसेल तर? मान्य नसायला काय झालं? मला खात्री आहे बिट्टी समजूतदार आहे आणि गौरीच्या आयुष्यात आता जो कोणी येईल ना तो चांगलाच असेल. तो दोघींची नीट काळजी घेईल. नंदिनी, चांगलं स्थळ आहे माझ्या ओळखीत. तुम्ही सगळे म्हणत असाल तर आपण उद्याच बोलवून घेऊ त्याला. बोलणी वगैरे झाली की मग तारीख फिक्स करता येईल. शिवाय स्थळ चांगलं आहे. गौरी, चालेल ना तुला? हो. एक मिनिट मिसेस पैठणकर. जरा थांबा. नाही, स्थळ आणा तुम्ही, पण ती जी कोणी व्यक्ती असेल ना त्याला आधी मी भेटणार. गौरीजींसाठी आलेल्या प्रत्येक स्थळाची परीक्षा आधी मी घेणार. आणि जर मला योग्य वाटलं तरच त्या स्थळाचा पुढे विचार केला जाईल. समोरचा माणूस बिट्टीसाठी चांगला बाबा बनू शकतो याची जर मला खात्री पटली
तरच त्या स्थळाला मी गौरीजींना भेटायला परवानगी देऊ शकतो. अरे रुद्र म्हण. गौरीजी तुम्हीच म्हणाला होतात ना मी तुमच्यासाठी मुलगा शोधून द्यायचा म्हणून. म्हणजे बिट्टीने जे भोगलंय ते पुन्हा तिच्या वाट्याला येणार नाही. मग मला माझी जबाबदारी नीट पार पाडू द्या. तुमच्यासाठी मुलगा मीच बघणार.